बाजीराव रोडवर दिवसा ढवळ्या तरुणाचा खून. पुण्यातील बाजीराव रोडवर दुपारी कोयत्याने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हल्ल्यात मयंक सोमदत्त खरारे हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. पूर्वीच्या वादातून काही जणांनी मयंकवर कोयत्याने वार केले अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेनंतर फरार झालेल्या हल्लेखोरांचा पोलीस शोध घेत असून घटनास्थळी पोलिसांचा ताफा दाखल झालाय. माझ्या बाजीराव रस्त्यावर ही जी गुन्ह्याची इंसिडेंट आम्हाला रिपोर्ट झालेली आहे, त्याच्यामध्ये एक माणूस मयत झालेला आहे. कळतं आहे की हा 17-18 वर्षाचा जो इसम होता, त्याला त्याच्या जुन्या वादापासून हा गुन्हा घडलेला आहे. जे आरोपी आहे त्या आरोपींना अटक करण्यासाठी आम्ही टीम पाठवलेली आहे. जलदगतीमध्ये आम्ही फॉरेन्सिक व्हेकल वगैरे बोललेली आहे, त्यांचा तपास सुरू आहे. त्याचा टेक्निकल तपास पण सुरू आहे, फिर्याद घेण्याचं काम सुरू आहे. पूर्ण फास्ट अशा रीत्याने काम सुरू आहे. लवकरात लवकर आपल्याला कळेल की हा वाद का झाला होता, कशामुळे झाला होता. पुढच्या तपासात पुढची आपल्याला इन्फॉर्मेशन मिळेल. त्यासोबत त्याचा एक परिचयामधला होता, त्याला पण एक छोटंसं इंजुरी झालेली आहे. ती इंजुरी एवढी डीप नसून वरच्या लेवलची आहे. या पूर्व वादामध्ये घडलेला हा गुन्हा आहे. या गुन्ह्यामध्ये असं स्ट्रीट क्राईमचा काही प्रकार नाही आहे. हा वाद कशामुळे घडला, याचा काय वाद झाला होता आणि वाद इथपर्यंत कसं काय आला, त्याच्यावर तपास अजून चालू आहे. फिक्स फिगर आपण तेव्हा सांगू शकतो जेव्हा तपास पूर्ण होतो. त्यासाठी 5 ते 6 वेगवेगळी पथकं तयार केलेली आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं, फॉरेन्सिक पथक आहे, तपासाचं टेक्निकल पथक आहे, तरी आरोपी शोधण्यासाठी 3 वेगवेगळे पथकं आम्ही ठिकाणी पाठवलेले आहे. अशा प्रकारे सगळी टीम पाठवली.